गुरुकुल फाउंडेशन व शिवसेना युवासेना नाशिक महानगर द्वारा 9वी व 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी युवा शक्ती प्रतिभा परीक्षेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेमध्ये हजारो विद्यार्थ्यांनी भाग घेऊन ज्ञान, बुद्धिमत्ता व युवा शक्तीची झलक दाखविली. गणित, विज्ञान, मेंटल ॲबिलिटी, लॉजिकल रिझनिंग या अभ्यासक्रमावर 200 गुणांची परीक्षा घेण्यात आली. परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद बघता 12 डिसेंबरला रावसाहेब थोरात सभागृहात भव्य बक्षीस वितरणाचा समारंभ पार पडला. यावेळी शिवसेना उपनेते व जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, मराठा विद्या प्रसारक मंडळाचे शिक्षणाधिकारी भास्करराव ढोके, प्राचार्य डॉक्टर विलास देशमुख, गुरुकुल फाउंडेशनचे संचालक प्राध्यापक युवराज कराड, जिल्हा सचिव युवा सेना आदित्य बोरस्ते, आनंद फरताळे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. पहिल्या 10 विजेत्या स्पर्धकांना टॅब, मोबाईल व रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली. युवा सेना आणि गुरुकुल फाउंडेशनच्या वतीनं संपूर्ण शहरभर विशेषतः 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांमध्ये ही परीक्षा राबवली जाते. साधारण 40,000 विद्यार्थ्यांनी या परीक्षांमध्ये आता सहभाग घेतला आहे. त्याबद्दल या सर्व विद्यार्थ्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो. आपल्याला माहिती आहे की मुळात असं आहे की आता दिवसेंदिवस अभ्यासक्रम हा किचकट होत चालला आहे. त्यामुळे परीक्षा नक्की काय आहे, परीक्षेचा पॅटर्न काय आहे, याही पलीकडे त्या विद्यार्थ्याचा कल कुठे आहे हे समजणं आवश्यक असतं आणि त्यासाठीची परीक्षा आहे. आणि त्यामुळे त्याचा, ज्याला आपण म्हणतो की त्यांनी कुठल्या फील्डमध्ये साधारण पुढे त्याचं करिअर केलं पाहिजे याचा अंदाज आपल्याला येतो. आणि आपल्याला माहिती आहे आपली एखादी आवडती गोष्ट जर आपण केली किंवा शिकली तर तिचं आपल्याला कधीही ती शिकताना किंवा करताना आपल्याला कधी थकवा येत नाही, अथवा ज्याला म्हणतो की ती बोरिंग पण होत नाही. त्यात उलट आनंद किंवा उत्साह वाढतो. त्यामुळे विद्यार्थ्यांमधली ही जी सुप्त गुण आहे ही ओळखण्याची परीक्षा आहे. या परीक्षांमध्ये जे विद्यार्थी पहिल्या 10 मध्ये येतील त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी स्मार्टफोन असतील, टॅब असतील आणि शालेय शिक्षण जे साहित्य आहे हे युवा सेना आणि आमच्या गुरुकुल फाउंडेशनच्या वतीनं देण्यात येणार आहे. या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं तर अभिनंदन करेलच, पण याही पलीकडे जे विद्यार्थी सपोज पहिल्या 10 मध्ये आले नसतील तरी त्यांनी जोरात पुन्हा काम करायचं आहे पुन्हा, कारण ही वेळ, ही स्पेस त्यांना मिळणार आहे की आपल्याला नक्की काय आपण कुठे अडतो हे त्यांना या निमित्तानं कळणार आहे. मला वाटतं की त्यांच्या जीवनात ही एक संधी आहे त्यांचं करिअर करण्याची आणि त्याचा ते निश्चितपणे फायदा घेतील. एक सशक्त तरुण पिढी घडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत आणि मला अभिमान आहे की आमच्या युवा सेनेने हे काम केलं आहे. शिवसेना युवा सेना नाशिक महानगरच्या वतीने आयोजित युवा शक्ती प्रतिभा परीक्षा याचं एक भव्य बक्षीस वितरण सोहळा आज संपन्न होतो आहे. याच्या अंतर्गत विविध अशा प्रकारच्या स्पर्धा आणि परीक्षा आयोजित करण्यात आलेल्या होत्या आणि त्याचं वितरण आज होणार आहे. आकर्षक अशा प्रकारची बक्षिसं तर देतच आहेत, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं असं आहे की हे जे उपक्रम आहे त्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला चालना मिळते, विचार करण्याच्या क्षमतेला चालना मिळते आणि त्याच्यातून भावी दिशा काय असेल आपल्या आयुष्याची, कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्याला करिअर करण्याच्या संधी उपलब्ध आहेत याचं ज्ञान विद्यार्थ्यांना मिळतं. एक प्रकारची ज्ञानात्मक जागृती विद्यार्थ्यांमध्ये होते आणि अशा प्रकारचे उपक्रम हे जितके जास्त होतील तितका युवा पिढीला आणि पर्यायाने आपल्या राज्याला आणि देशाला त्याचा फायदा होईल. त्यामुळे जी सगळी मंडळी ह्या उपक्रमामध्ये सहभागी आहे त्यांचे सगळ्यांचे अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्याही संस्थेतले मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतील अनेक विद्यार्थ्यांना याच्यात सामावून घेतलं आणि आमच्याही संस्थेतील विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला वाव देण्याची एक मोठं अशा प्रकारचं कार्य केलं. त्याबद्दल मी त्यांचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. नमस्कार. शिवसेना व युवा सेना नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांमध्ये युवा शक्ती प्रतिभा परीक्षा म्हणून एक परीक्षा घेत आहे. ही परीक्षा 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि ती परीक्षा अतिशय चांगल्या पद्धतीने नाशिकमधल्या सर्व शाळांमधील विद्यार्थी देत आहेत. कारण या परीक्षेतून विद्यार्थ्यांना 2 प्रकारचे फायदे होणार आहेत. का विद्यार्थी या परीक्षेत पास झाल्याच्या नंतर तो भविष्यात काय करू शकेल हा एक पहिला त्यातला फायदा आहे. आणि दुसरा फायदा असा की पुस्तकातल्या शिक्षणाला डिजिटल शिक्षणाशी जोडण्यासाठी या परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांना शिवसेना व युवा सेनेकडून मोफत फ्री ऑफ कॉस्ट टॅबलेट फोनचं वाटप होत आहे, स्मार्टफोनचं वाटप होत आहे. त्याचप्रमाणे शैक्षणिक साहित्याचं सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट वाटप होत आहे आणि चांगला प्रतिसाद मिळतोय. आजचा मराठा हायस्कूलचा आणि मराठा विद्याप्रसारक मंडळाचा हा जो रावसाहेब थोरात सभागृह आहे येथे हा आजचा कार्यक्रम पार पडला आहे आणि अतिशय उत्साहामध्ये हा कार्यक्रम झाला आहे. या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेनेचे उपनेते व जिल्हाध्यक्ष
अजयदादा बोरस्ते यांच्या संकल्पनेतून हा पडलाय आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली हा आजचा कार्यक्रम झालाय. त्याबद्दल मी सर्व मान्यवरांचे, त्याचप्रमाणे मराठा विद्याप्रसारक मंडळातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, त्याचप्रमाणे शिक्षणाधिकारी यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार, मी वसुंधरा ज्ञानेश्वर बैरागी, मराठा हायस्कूल नाशिक या विद्यालयात 10वी मध्ये शिकते. 2 दिवसापूर्वी आमच्या शाळेत युवा शक्ती प्रतिभा स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात मला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. त्याबद्दल मी खूप आनंदी आहे. शिवसेना, युवा सेना यांना धन्यवाद. नमस्कार, माझे नाव अर्णव संदीप पाटील. मी मराठा हायस्कूलमध्ये 10वी या वर्गात शिकतो. शिवसेना युवा सेना युवा शक्ती प्रतिभा परीक्षा 2025-26 यात मी भाग घेतला होता. त्यात मला प्रथम पारितोषिक मिळाले. कार्यक्रमाच्या सर्व आयोजकांना माझे धन्यवाद. नमस्कार, मी वैष्णवी ज्ञानेश्वर शिंदे, मराठा हायस्कूलची विद्यार्थिनी. आमच्या शाळेत युवा शक्ती प्रतिभा परीक्षा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये माझा प्रथम क्रमांक आला. त्याबद्दल मी खूप आनंदी आहे आणि युवा शक्ती आणि शिवसेना यांचे खूप खूप आभार. धन्यवाद.